आज आपण एका अल्जेब्राच्या नवीन चॅप्टरकडे वळणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. चॅप्टर अतिशय सोपा आहे, परंतु तुम्हाला त्याचं पाठांतर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काढायचं आहे मीन. प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज लक्षात घ्या. हे मीन काढण्यासाठी त्याला फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन व्हेन द नंबर ऑफ स्कोअर्स इन अ डाटा इज लार्ज इट बिकम्स. हा मोठा डेटा असतो आणि त्याला रायटिंग करताना आपल्याला मीन, मोड आणि मीडियन असे 3 भाग करायचे असतात. त्यातला आपण जो पहिला पार्ट बघणार आहोत तो मीन. त्याच्या 3 मेथड आहेत, लक्षात घ्या. मीन काढण्याच्या किती मेथड आहेत? 3. त्यातली पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. लक्षात घ्या, पहिला जो प्रकार आहे तो आहे डायरेक्ट मेथड. म्हणजे प्रत्येक मेथडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचा यूज करून आपण त्या ठिकाणी मीन काढणार आहोत. त्याचे 3 भाग आपण मीन 3 प्रकारे काढू शकतो. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे डायरेक्ट मेथड. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे अज्युम मीन मेथड. अज्युम मीन मेथड. तिन्ही प्रकार आहेत. आणि यातला जो थर्ड प्रकार आहे तो आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. लक्षात घ्या, या सगळ्या 3 प्रकारांमधून आपण पहिला जो पॉईंट फाइंड आउट करणार आहोत ते आहे मीन. पाठांतर तुम्हाला थोडंसं करावं लागेल याच्यात. तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. या 3 प्रकारांमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीन. आता आपण सगळ्यात पहिले याचं पाठांतर कसं करतात त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्या. डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम आहेत, लक्षात ठेवा. 4 पाठच करायचे. पहिला आहे क्लास मार्क, म्हणजे पहिला क्लास आहे. नंतर आहे क्लास मार्क. क्लास मार्क दिलेले असतात. फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क यांचं मल्टिप्लिकेशन असं पाठच करायचं. पहिला क्लास, नंतर क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी करायचं. क्लास म्हणजे दिलेला आहे, क्लास मार्क असतात त्याला आपण तो प्लस करून डिवाइड बाय 2 करून क्लास मार्क काढतो. फ्रिक्वेन्सी दिलेली असते क्वेश्चनमध्ये आणि फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्याच्यानंतरचा जो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला लक्षात घ्या. तो आहे यांचा आपल्याला ॲडिशन करायची. कोणाची? एक्स आय एफ आयची. आणि इथे समेशन ऑफ एफ आय फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची. आणि मीन काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्याला एक्स म्हणतो आपण. या दोघांचं भागाकार एन म्हणजेच समेशन ऑफ एफ आय. आणि आपल्याला याच्यावरून हा फॉर्म्युला यूज करून त्या ठिकाणी डायरेक्ट मेथड सोडवायची. पहिला पॉईंट काय पाठ करायचे? क्लास, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. क्लास म्हणजे एक्स आय, फ्रिक्वेन्सी एफ आय आणि एक्स आय एफ आय असं पाठच करायचं. बघा, क्लास, एक्स आय एफ आय आणि एक्स आय एफ आय असं 4 कॉलम पाठच करून ठेवायचे. फॉर्म्युला पण पाठ करायचा, तो म्हणजे क्लास मार्क म्हणजे एक्स आय एफ आयची ॲडिशन करायची शेवटी आणि फ्रिक्वेन्सीची ॲडिशन करायची आणि येणाऱ्या क्लास मार्क एक्स आय एफ आयच्या ॲडिशनला भागिले फ्रिक्वेन्सी समेशन ऑफ एफ आय करायचं, म्हणजेच तो एन असतो आणि तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. आता आपण प्रॅक्टिकली बघूया गणितामध्ये, म्हणजे तुम्हाला हे गणित थोडंसं पटकन समजेल. द फॉलोइंग टेबल शोज. पहिलं गणित बघा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाईम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. बघा, इथे 2 पॉईंट आहेत. एक आहे डायरेक्ट मेथड आणि एक दिलं आहे मीन. आपल्याला मीन काढायचं आहे डायरेक्ट मेथडने. आता पुस्तकात बघा दिलेलं आहे समोर तुम्हाला. फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी क्लास मार्क दिले, क्लास टाईम दिलेला आहे म्हणजे क्लास दिलेला आहे आणि क्लास मार्क आपण काढायचे, त्याला प्लस करून डिवाइड बाय 2 करायचे क्लास मार्क काढताना. आणि फ्रिक्वेन्सी पण दिलेली असते. आता बघा, पहिला जो आहे तो आहे 0 to 2, त्याच्यानंतर 2 to 4, 4 to 6, 6 to
8 आणि 8 to 10 आहे बघा. 2 2 4 4 बघा इथे 6 6 कंटिन्युअस आहेत. हे फ्रिक्वेन्सी पण दिलेली असते. फ्रिक्वेन्सी रायटिंग करूया आपण. ती आहे 07 18 12 10 आणि 13. हे झालं फ्रिक्वेन्सी दिलेली असते. आता आपण याच्यामध्ये 0 to 2 आहे बघा. 0 + 2 करायचे अपॉन 2 म्हणजेच 1 येणार. इथे येणार 1. 2 काढायचे मग बाकीचे तुम्हाला कळतील. 2 + 4 अपॉन 2 करायचे म्हणजे 6 अपॉन 2 येणार 3. मग आता याच्यात फरक 2चा आहे म्हणजे पुढे 5 येणार, नंतर 7 येणार, 9 येणार. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एकदा तुम्ही 2 काढले की पुढचा कंटिन्युअस क्रमामध्ये मांडून घ्यायचं. आता मल्टिप्लाय करायला XI आणि FIचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे 7 1 7. 18 × 3 होतील 54. त्याच्यानंतर याचं होईल 60. त्याच्यानंतर 70 आणि 27. आता लास्ट पॉईंट इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करण्यासाठी पहिले आपण जो फॉर्म्युला रायटिंग तो करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहोत तो मीन काढण्यासाठी आहे. x' आपल्याला समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI करायचं आहे. आता समेशन म्हणजे बेरीज करायची. आता बेरीज बघा याची XI FIची बेरीज जर केली तर येईल 218 आणि समेशन ऑफ FI केलं तर ते येतात 50. बेरीज करून बघा. इथे वेळ वाचवण्यासाठी मी डायरेक्ट लिहिते. आता इथे 218 अपॉन 50 घ्यायचे. आता 50ने भाग द्यायचा आपल्या मेथडने 218ला. 50चा पाडा सोपा आहे. 50 चौक 200 उरले 18 मायनस केले. आता पुढे काय घ्यावं लागेल पॉईंट 0 घेतले. 50 त्रिक 150. 50 त्रिक घ्यायचे इथे 3 इथे 150 उरले 3 0 म्हणजे मायनस केले. नंतर पुढे 0 घेतलं. आता 5 × 30 म्हणजे इथे 6 येणार. याचा अर्थ इथे 300 झाले 00 म्हणजे आपल्याला आन्सर किती भेटला 4.36. तर आन्सर लिहिताना कसं लिहायचं हे रफ काम आहे तुमचं. हे नंतर तुम्ही मागच्या पानावर करून त्या ठिकाणी रफ करून टाकायचं. आता आन्सर आलं मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर स्टडी इज 4.36 आवर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गणितं सॉल्व करायची आहेत. अतिशय सोपी आहेत. एकाच याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही गणितं कशी सॉल्व करतात. फक्त फॉर्म्युला आणि टेबल पाठ करून ठेवा. सोपी मेथड आहे टेबल पाठ करणे. टेबल कसा पाठ करायचा तर तुमच्या लक्षात येईल. पहिला क्लास मार्क, नंतर फ्रिक्वेन्सी आणि XI FI. आता क्लास मार्क क्लासवरून काढायचे, नंतर क्लास मार्क XI होणार, त्यानंतर तो फ्रिक्वेन्सी FI आणि XI FI. तर अशा पद्धतीने ही गणितं सॉल्व करायची आहेत. एकदम सोपं आहे. भागाकार गुणाकार व्यवस्थित करायचे. आता यातला क्वेश्चन नंबर आपण 2 कडे वळूया. यातला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो बघूया. 2 म्हणजे आपण डायरेक्ट मेथडचे पहिले सॉल्व करूया. त्यातला 3rd नंबर हा डायरेक्ट मेथडचा आहे म्हणून तो आपण पहिले घेऊया. आता मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड यूज करायचे. तुम्हाला लक्षात येईल आपण फॉर्म्युला जो आधी लिहिला होता तोच पहिले रायटिंग करून ठेवतो. आपल्याला मीन समेशन ऑफ FI XI अपॉन त्या ठिकाणी समेशन ऑफ FI हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता आपण पहिले याच्यामध्ये क्लास जे दिलेत ते घेऊया. पहिला आहे 1 to 2 कंटिन्युअस आहेत बघा. नंतर 2 to 3 आहे. त्याच्यानंतर 3 to 4, 4 and 5, 5 and 6. आता 1 + 2 अपॉन 2 म्हणजेच 3 अपॉन 2 जर केले लक्षात घ्या तर इथे 1.5 होईल. म्हणजे हा 1.5 आहे. कलर चेंज करतो थोडासा. हा 1.5
त्याच्यानंतर 3 + 2 5/2 जर केले तर काय होतील 2.5. बघा म्हणजे ते 2.5 आला, 1चा गॅप आहे, मग पुढे येणार 3.5, 4.5 आणि 5.5. हे पुढे काढायचे, पटकन येतात ते. पहिले 2 फाइंड आउट केले की बाकीचे तुम्ही असे पण लिहू शकता. आता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी बघा, पहिला आहे 17, 13, 10, 7 आणि 3. याची टोटल जर केली तर ही 50 होते, लक्षात घ्या. नंतर दिलेले आहेत, याचं मल्टिप्लाय करायचं. 17 × 1.5 होणार 25.5. त्याच्यानंतर हे होणार 32.5. मल्टिप्लाय करून घ्यायचे बाजूला, हे होतील 35, हे 31.5 आणि हे होतं 16.5. याची टोटल होते 141. टोटल करून बघा, याची टोटल होणार 141. मग आता फॉर्म्युल्यात डायरेक्ट किमती तुम्ही टाकू शकता. फॉर्म्युल्यामध्ये 141/50. आता 141ला आपल्याला 50ने डिवाईड करायचं आहे. बघा लक्षात घ्या. तर पहिला येणार 2 म्हणजे किती होतात ते 100. उरले 41 मायनस करून आता पॉईंट घ्यावं लागेल, पुढे 0 येणार. 5×8 = 40 म्हणजे 400. इथे मायनस केले म्हणजे इथे उरले 10, 0 घेतला, 5 × 200 म्हणजे आपल्याला किती आन्सर येणार 2.82. हे झालं आपलं डिवाईड केलेला पॉईंट. आता याचं आपल्याला आन्सर कसं लिहायला लागेल, मीन क्वांटिटी ऑफ मिल्क हे लिहायला लागतं, नीट लिहायचं. क्वांटिटी ऑफ मिल्क सोल्ड इज 2.82 लिटर्स. तर अशा पद्धतीने ही डायरेक्ट मेथडची गणितं सॉल्व करायची आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. सगळेच मेथड्स आहेत, फक्त तुम्हाला त्याचे कॉलम पाठ करावे लागतील. पहिले कॉलमच पाठ करून घ्यायचे. याच्यात क्लास आहे, क्लास मार्क XI, फ्रिक्वेन्सी FI, XI × FI आणि फॉर्म्युला यूज करायचा. त्यानुसार तुम्हाला त्याची उत्तरं भेटतील. याच्यातला हा झाला डायरेक्ट मेथड. आता आपण सेकंड मेथडकडे वळूया. त्याचं नाव आहे अज्युम मीन मेथड. आता अज्युम मीन मेथड काय आहे ते नीट समजून घ्या. आता बघा कॉलम नंबर, याच्यात तुम्हाला कॉलम दाखवतो मी. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आणि 5. आधी कोणते कोणते होते ते तुम्हाला मी टिक करून दाखवतो. हा होता क्लास मार्क होता, हा होता, आणि आता हा मल्टिप्लाय आहे त्याच्यामध्ये. मग वाढला कोणता तर DI. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कोणता वाढतो याच्यामध्ये तर DI वाढतो. DI काय असतो तर लक्षात घ्या, याच्यात एक अज्युम मानायचा असतो. अज्युम म्हणजे कुठला एक मधला भाग घ्यायचा आणि तो मानायचा अज्युम, आणि मग कॅल्क्युलेशन करायचे. त्याच्यातून ते मायनस करायचे असतात XI मधून ते, आणि मग तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करून लास्टला व्हॅल्यू भेटेल, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची. तर बघा पहिला क्लास आहे, त्यानंतर क्लास मार्क आहे, नंतर DI असंच पाठ करायचं. क्लास मार्क आहे XI, मग DI = XI - A म्हणजे DI फ्रिक्वेन्सी दिलेली असते, आणि FI DI म्हणजे हा जो DI आहे याचं मल्टिप्लाय इथे करायचं आहे. लक्षात घ्या, हा जो DI दिला आहे तर हा या दोघांच्या मल्टिप्लायमध्ये येणार, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे रायटिंग करायचं. एक क्लास मार्कवरून तुम्हाला क्लास मार्क भेटणार. DI हा क्लास मार्कमध्ये मानून त्याच्यानंतर तुम्हाला कळेल गणित सॉल्व करताना. याचा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. आधी XI FI होता, आता FI DI, याच्यावरून D भेटणार. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला पण तुम्हाला पाठच करावा लागेल. ज्यांनी गणित आधी सॉल्व केले त्यांच्या लक्षात येईल की हा DIचा फॉर्म्युला पहिले पाठ करून ठेवा, की DI हा समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI करायचा, आणि बिन काढताना ॲज्युममध्ये तो D मिळवायचा, म्हणजे उत्तर A मध्ये मिळवायचं, जे आपण ॲज्युम मानणार आहेत त्याला. आता हे गणित सोडवतानाच तुमच्या लक्षात येईल. इथे 5 कॉलम आहे, पहिला, दुसरा, तिसरा DI आहे. पाठच करायचं. पहिला कॉलम क्लास, दुसरा क्लास मार्क, तिसरा DI, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली असते, आणि त्या ठिकाणी FI DI, आणि समेशन ऑफ FI DI, समेशन ऑफ FI या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहेत फाइंड आउट करायचे आहेत, आणि त्याच्यावरून हे गणित सॉल्व करायचं आहे. या मेथडला नाव आहे अज्युम मीन मेथड. आता हे गणित सॉल्व करून म्हणजे तुम्हाला अज्युम मीन मेथड लगेच कळेल. सेम आहे डायरेक्ट मेथडमध्ये, फक्त डायरेक्ट मेथडमध्ये एक कॉलम कमी आहे आणि याच्यात एक कॉलम वाढतो, तो DI. मी तर पाहिजे तर त्याला हायलाईट करून ठेवतो की हा कॉलम एक्स्ट्रा आहे,
बाकी आहे तेच आहेत बघा तुम्ही, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी, FIDI, फक्त डेव्हिएशन वाढतो, त्याला DI म्हणतात, इक्वल टू XI मायनस A. आता आपण गणित सॉल्व करू. याच्यामध्ये पहिलं क्लास जे दिलेत ते रायटिंग करून घेऊया. आता क्लास कोणते कोणते दिलेत बघा. 300 to 400 आहे. पहिला आहे 300 to 400. त्याच्यानंतर आहे 400 to 500 आहे, ते लिहून घ्यायचे. 500 to 600 आहे. 600 to 700 आणि 700 to 800. आता क्लास मार्क म्हणजेच आपल्याला काय करायचे, 300 आणि 400ची बेरीज भागिले 2 करायचे, म्हणजे 700 भागिले 2 किती होणार इथे 350. म्हणजे पहिला जो क्लास मार्क आहे तो आला 350. त्याच्यानंतर 400 आणि 500 900 भागिले 2 करायचे, म्हणजे 450 होतात हे, म्हणजे इथे आलं 450. आता कितीचा फरक आहे 100चा, म्हणजे पुढे येणार 550, त्याच्यानंतर येणार 650 आणि नंतर येणार 750. आता याच्यामध्ये जो मिडलला आहे म्हणजे 500 ते 600 त्याला A मानायचं. A म्हणजे अज्युम, मी त्याला ब्रॅकेट तुम्हाला A करून दाव. हा A झाला अज्युम, लक्षात ठेवा. मी याला राऊंड करतो. हा याला आपण अज्युम केला की हा मीन आहे. तर मग आपण या A वरून बाकीच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी काय करायचे आहेत, काढायचे अज्युम. आता तुम्हाला मी बाजूला रायटिंग करून दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचे ते. हे बघा, DI काढण्यासाठी तुम्हाला XI मायनस A करायचं आहे. आता XI कोणते कोणते, 350, 450, 550, 650 आणि 750, वजा अज्युम जो मानला आहे तो करायचा. अज्युम काय आहे 550 आहे, सगळ्या ठिकाणी 550च येणार. आता याची सबस्ट्रॅक्शन करायची. 350मधून 550 मायनस आन्सर आहे, मायनस 200. इथे मायनस 100 येणार, इथे 0, इथे 100 प्लसमध्ये येणार आणि इथे 200. म्हणजे तुम्हाला डेव्हिएशन भेटला पहिला मायनस 200, त्याच्यानंतर भेटला मायनस 100, हा 0, त्यानंतर 100 आणि 200. आता हे झालं DI. बघा इतकं सोपं आहे, फक्त हा कॉलम वाढवायचा आहे. DI म्हणजे काय, डेव्हिएशन. अज्युममधून अज्युम मानायचं आणि ते मायनस करायचे. तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज भेटतील त्या फक्त तक्त्यात टाकायचे. आता आपण काय करूया, फ्रिक्वेन्सी पुस्तकात दिलेली आहे. पहिले आहे 80. हे बघा 80 आहे, 110, 120, 70 आणि किती आहे 40. याची टोटल होते 420. आता दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. दोघांचा गुणाकार कोणाचा, 80 आणि वजा 200, तर किती येतील वजा 1600. त्याच्यानंतर येतील वजा 11,000, 3 शून्य आहेत. त्याच्यानंतर इथे 0 आहे ना, इथे येणार 7000, 7वर 3 शून्य आणि इथे 8000. आणि याची टोटल होते, टोटल करून बघा. आता हे वजा आहेत बघा, वजा म्हणजे किती झाले 0 0, हे 7 आणि 2 झाले, आणि हे प्लस आहेत, हे 7 आणि 7 14 आणि 15,000. म्हणजे इथे तुम्हाला वजा आन्सर येणार, लक्षात घ्या. इथे किती आन्सर येणार वजा. इथे 1 0, हा थांबा 1 मिनिट, हा फक्त इथे 1 0 आहे, तो लक्षात ठेवा. इथे वजा 16,000 आहेत. आता हे वजा 27,000 आणि अधिक 15,000, तर तुम्हाला याचा आन्सर वजाच येणार. मग शेवटी 3 शून्य येतील. 7तून 5 गेले किती 2, आणि 2तून 1 गेला 2, म्हणजे वजा 2तून 1 गेला 1, म्हणजे वजा 12,000. इथे तुम्हाला उत्तर येतं वजा 12,000. बघा आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला काय, पहिला D काढावं लागेल, D डॅश काढण्यासाठी समेशन ऑफ FIDI अपॉन समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FIDI वजा 12,000 भागिले 420. आता 1 0 गेला 1 0 गेला, वजा 1200 भागिले 42. आता इथे भाग द्या किंवा सॉल्व करा, तुम्हाला आन्सर भेटेल. भाग दिला तर
बेदुने 4 बे 1 बे, इथे बेसक 12 शून्य म्हणजेच वजा 600 भागिले 21. आता 21ने आपल्याला काय करायचं आहे, 600ला भाग द्यायचा आहे. तर भागाकार करा 21चा टेबल तयार करून. तर तुम्हाला आन्सर येईल वजा 28.57. करून बघा, तुम्हाला आन्सर भेटेल. हा झाला डी डॅश. ही मीन इक्वल टू ए प्लस डी. आपल्याला काय करायचं आहे, ए प्लस डी करायचं आहे. म्हणजेच 550 अधिक कंसात वजा 28 पॉईंट किती आहे 57. म्हणजेच याची वजाबाकी जर केली तर इथे 521.43 आणि म्हणून आपलं उत्तर येणार 521.43. पुढचं एक गणित याच्यामध्ये जे अझ्युम मीन मेथडवर आहे ते आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस ऑफ सम फार्म ओनर इज गिवन बिलो. फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय अझ्युम मीन मेथड. त्यांनी सांगितलं की ते अझ्युम मीन मेथड यूज करा. तर पहिला जो दिला आहे तो आहे 25 to 30, 30 to 35, 35 to 40, 40 to 45 आणि 45 to किती आहे 50. आता क्लास मार्क म्हणजे याला प्लस करून डिवाइड बाय 2 करायचे, लक्षात घ्या. म्हणजेच 25 आणि त्या ठिकाणी 30 याची काय करावं लागेल तुम्हाला बेरीज आणि त्याला भागिले किती करायचे 2. आता हे होतील 55/2. तर भाग जर दिला तर 27.5 म्हणजे पहिला येतो 27.5. त्याच्यानंतर दुसरा सॉल्व करा तो येतो 32.5. आता तुमच्या लक्षात येईल 7चा फरक आहे. 37.5, 42.5 आणि 47.5. आता याच्यामध्ये तुम्हाला एक अझ्युम करायचं आहे. तर आपण मिडल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिडल घ्यायचा. मी लाल हे करतो त्याला. ए म्हणजे अझ्युम, लक्षात घ्या. ए म्हणजे काय अझ्युम. अझ्युम करताना फक्त काळजीपूर्वक अझ्युम करा जेणेकरून त्याच्यात चुका कमी होतील. हा जो आहे आपण त्याला ब्रॅकेट करूया लाल रंगाचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जो लाल आहे हा आपण अझ्युम केलेला आहे ए. आता अझ्युम केलं म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत एक्स आय मधून. मग अझ्युम कोणता आहे तर आपल्याला 37.5. तर तो आपल्याला प्रत्येकातून मायनस करत जायचा. बाजूला लिहून घ्यायचे पटापट आणि मायनस करायचे. तर पहिल्याचं येतं -10, मायनस करून बघा. नंतर -5, त्याच्यानंतर 0, 5 आणि 10. आता या दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी. फ्रिक्वेन्सी आहे 20, 25, 15, 10 आणि 10. याची टोटल आहे 80. आता दोघांचा गुणाकार करूया. 20 गुणिले -10 -200. नंतर 25 5 125. 15 इथे 0 होणार, इथे 50 आणि इथे 100 आणि याची टोटल -175 होते. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला यूज करायचा. पहिला डी काढायचा. समेशन ऑफ FI/DI अपॉन समेशन ऑफ FI. आता समेशन ऑफ FI/DI आपण आता काढलंच ते -175 भागिले 80. आपल्याला सॉल्व करायचं आहे. 80ने भाग द्यायचा आहे. 2.19 मायनसमध्ये आन्सर येतं हे डी डॅश. हा झाला डी डेविएशन. आता आपण फॉर्म्युला यूज करूया मीन काढण्याचा. मीन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ए प्लस डी. जो आपण डी काढला तो. हे अझ्युम आहे. स्टेप डेविएशन मेथडला पण यू आहे त्यामध्ये सेमच. आता याच्यामध्ये 37.5 प्लस हा -2.19 आहे. म्हणजेच 37.5 -2.19 हे मायनस केलं तर येतात 35.31. म्हणजेच मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस आपल्याला किती आहे 35.31 आहे. पण वरती त्यांनी दिले, लक्षात घ्या. आता मीन प्रोडक्शन आहे
त्या ठिकाणी 35.31. आता हे कशामध्ये आहेत बघा वरती, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस. बघा, फार्म ओनर इज गिवन बिलो. फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय अज्युम मीन मेथड. तर किती आले? 35.31. मग आता हे मीन झाले, मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस हे आहेत 35.31. याला मल्टिप्लाय 1000 करायचे. 1000 पॉईंटमध्ये पुढे जातील, म्हणजेच रुपीज 35,310. हे झालं तुमचं आन्सर. तुमचा आन्सर 35.31 पर्यंत येईल. नंतर त्याला 1000ने मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला ते रुपीजमध्ये कन्वर्ट होतील. हे झालं अज्युम मीन मेथड. लक्षात घ्या, अज्युम मीन मेथडची 2 गणितं आपण सॉल्व केली. ए मानायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला डेविएशन फाइंड आउट होईल, आणि फ्रिक्वेन्सी आणि त्याचं मल्टिप्लाय ह्या समेशन ऑफ एफ आय डी आय आणि फॉर्म्युला डी काढायचा, समेशन ऑफ एफ आय डी आय आणि समेशन ऑफ एफ आय. बघा, याच्यात तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. याच्यात डायरेक्ट मेथडमध्ये किती आहेत बघा पॉईंट्स. डायरेक्ट मेथडमध्ये आहे हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 कॉलम आहे. पहिला काय आहे? पहिला आहे क्लास. बघा, लक्षात ठेवा. सेकंड काय आहे? क्लास मार्क. असं पाठ करायचं. थर्ड आहे फ्रिक्वेन्सी, जी दिलेली असते. आणि फोर्थ काय आहे? एक्स आय इंटू एफ आय. बघा, हे एक्स आय आणि हा एफ आय या दोघांचा मल्टिप्लाय. असं पाठ करून ठेवा. म्हणजे पहिला एक असे अंक पाठ करायचे, 1 2 3 4. कोणाचं? डायरेक्ट मेथडचे. क्लास मार्क म्हणजे एक्स आय, फ्रिक्वेन्सी एफ आय आणि एक्स आय एफ आय. किंवा असं पाठ करा, क्लास एक्स आय एफ आय एक्स आय एफ आय. असं जरी पाठ केलं तरी त्या ठिकाणी होऊ शकतं. सेकंड गणितमध्ये अज्युम मीन मेथड आहे. आता अज्युम मीन मेथडमधले पहिला कॉलम जो आहे तो क्लासच आहे. बघा, लक्षात घ्या. दुसरा क्लास मार्क तोच आहे, क्लास मार्क पाठच करून ठेवायचं आहे, एक्स आय. आता थर्ड मात्र आपण काय पाठ करतोय? डेविएशन फक्त एक एक्स्ट्रा वाढतो, डी आय. नंतर चौथा फ्रिक्वेन्सी आहे एफ आय, दिलेला येतो एफ आय. आणि शेवटी 5वा जो कॉलम येतो एफ आय डी आय. बघा, हा झाला क्लास मार्क, झाला डेविएशन, नंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती, आणि या दोघांचं मल्टिप्लाय शेवटी 5व्या कॉलममध्ये घ्यायचं. आणि फॉर्म्युलामध्ये डी येणार, आणि मग मीन काढताना त्या ठिकाणी ए प्लस डी यूज करायचं. हे झालं अज्युम मीन मेथड. थर्ड जी मेथड आहे तिचं नाव आहे स्टेप डेविएशन मेथड. आता याच्यात किती आहेत बघा, तुम्हाला मोजून दाखवतो मी. कॉलम मोजून दाखवतो. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6 आहे. आता 6 झाले. आधी किती होते? 4, नंतर किती झाले? 5 आणि नंतर किती? 6. म्हणजे डायरेक्टला आहेत 4, नंतर अज्युम मीनला आहेत 5 आणि स्टेप डेविएशनला किती आहेत? 6. पाठच करून ठेवा, 4 5 आणि 6. आता पहिला बघा, पहिला डायरेक्ट मेथड क्लास एक्स आय एफ आय एक्स आय एफ आय 4 झाले. अज्युम मीन मेथडला क्लास मार्क म्हणजे एक्स आय डी आय, नंतर एफ आय आणि डी आय एफ आय. आणि स्टेप डेविएशनला मात्र 6 आहेत. पहिला क्लास, नंतर क्लास मार्क म्हणजे एक्स आय, नंतर डी आय सेम, आणि नंतर मात्र यू आय इक्वल टू डी आय अपॉन जी. आता ते काय काय असतं ते तुम्हाला मी सांगतो समजावून. फ्रिक्वेन्सी आणि एफ आय यू आय. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे 6 भाग पाठ करून ठेवायचे. फॉर्म्युला सेम आहे, फक्त थोडा फरक आहे. आपण डी काढला तसं यू काढायचं आहे, समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. आणि शेवटी एक्स म्हणजे मीन काढताना ए प्लस यू आणि जी मल्टिप्लायमध्ये आणायचा. तर हा जी काय असतो ते पण तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये गणितांमध्येच सांगतो तो कसा काढायचा असतो आणि त्या व्हॅल्यूज काय असतात त्या. तर आपण आता स्टेप डेविएशन मेथडचं एक गणित सॉल्व करू, म्हणजे गणित सोडवता कळेल. बघा, पुन्हा लक्षात घ्या. याच्यामध्ये पाहिजे तर पाठ करून घ्या. पहिला तुम्हाला सांगतो मी, हे पाठांतरच करायचं असतं. पहिला आहे क्लास, बघा. सेकंड आहे क्लास मार्क म्हणजे एक्स आय. थर्ड आहे डी आय डेविएशन. फोर्थ आहे यू आय, बघा. फिफ्थ आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आय. आणि 6वा येईल एफ आय यू आय. असं पाठ करून ठेवायचं. हे झालं. दुसऱ्या याचं पाठांतर ठेवायचं. क्लास मार्क म्हणजे एक्स आय, त्यानंतर डी आय एफ आय आणि डी आय एफ आय किंवा एफ आय डी आय म्हणा. आणि पहिला जो होता हा सेकंड होता, हा थर्ड आपण घेतला. आणि पहिला जो होता क्लास मार्क म्हणजे एक्स आय, नंतर एफ आय आणि एक्स आय एफ आय. असं पाठ करून ठेवायचं आहे.
तर तुम्हाला ही गणितं एकदम इझिली सॉल्व्ह होतील. थोडंसं गणिताकडे वळूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे गणित कसं सॉल्व्ह करायचं. फक्त आता पहिला पॉईंट आहे तो म्हणजे क्लास दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे. पहिला आहे 0 to 500, त्यानंतर आहे 500 to 1000, त्याच्यानंतर आहे 1000 to 1500, त्याच्यानंतर आहे 1500 to 2000 आणि 2000 to 2500. हे झाले क्लास दिलेले आहेत. आता क्लास मार्क तुम्हाला माहिती आहे क्लास मार्क कसे फाइंड आउट करायचे, डिवाइड बाय 2 करायचे. तर 0500 डिवाइड बाय जर 2 केले तर त्या ठिकाणी 250 होतील म्हणजे त्याच्या निम्मे होतील. लक्षात घ्या म्हणजे 250 झाले. आता 500 आणि 1000 1500, 1500 भागिले 2 होतील 750. आता तुमच्या लक्षात येईल इथे 500 वाढले म्हणजे पुढे येणार 1250, नंतर येणार 1750 आणि 2250. आता यातला अज्युम मानायचा जसं आपण आधी केलं तसंच. तर आता मी याला ए मानतो. बघा सेम फक्त पुढे एक कॉलम वाढतो, बाकी आहे तसंच आहे. आधी आपण जे सॉल्व केलं त्याच टाईपमध्ये फक्त UI वाढतो आणि त्याची व्हॅल्यू कशी घ्यायची ते पण तुम्हाला सांगतो मी. आता ए मानला. आता 250 बघा, नंतर 750, 1250, 1750, 2250. या सगळ्यांना मायनस अज्युम आहे 1250. सगळ्यांना 1250 मायनसमध्ये आणायचे बघा आणि यांना इक्वल. आता याची व्हॅल्यूज बघा. पहिला येणार -1000, नंतर येणार -500, नंतर ही 0 होणार, त्याच्यानंतर ही होईल 500 आणि होईल 1000. बघा इथपर्यंत सेम जसं आपण आधी केलं तसंच आहे. पहिली व्हॅल्यू येते 1000 मायनसमध्ये येते, नंतर मायनसमध्ये 500, इथे 0, इथे 500 आणि इथे 1000. आता UI काढायचं आपल्याला. तर UI कसा काढतात बाजूला मी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा एकच पॉईंट फक्त तुम्हाला या स्टेप डिव्हिजन मेथडमध्ये वाढतोय. बाकी फॉर्म्युले तुम्हाला लगेच लक्षात येतील जसं आपण अज्युमिन मेथडमध्ये केलं तसंच येतो. फक्त लक्षात घ्या की जी म्हणजे विड्थ ऑफ क्लास, जीचा अर्थ आहे बाजूला लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही. त्या ठिकाणी जी ही व्हॅल्यू जी असते ना ही विड्थ ऑफ क्लास असते. विड्थ ऑफ क्लास. आता विड्थ ऑफ क्लास म्हणजे काय बघा. जी विड्थ ऑफ क्लास म्हणजे डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह अपर लिमिट्स अँड लोअर लिमिट्स. आता तुम्हाला मी ना हायलाईट करून दाखवतो. समजा आपण एक लिमिट घेतली, पहिलीच घ्यायची क्लासमधली लिमिट बघा. आता इथली अपर म्हणजे बिगर हां का, अपर म्हणजे काय बिगर. मग आता अपर कोण आहे 500 मायनस त्यातला लोअर लिमिट बघा का, यातला म्हणजे डिफरन्स येईल 0 म्हणजे याचा आन्सर येणार 500. म्हणजे हा झाला जी, म्हणजे जीची व्हॅल्यू किती झाली 500 झाली. अशी तुम्ही त्या ठिकाणी अपर क्लास आणि लोअर क्लास सबस्ट्रॅक्ट करायचा. अपर म्हणजे मोठा. आता 500 आणि 1000मध्ये 1000 बिगर आहे अपर आणि लोअर कोणता आहे 500. 1000मधून 500 मायनस केलं की 500 आन्सर येणार. म्हणून जीची व्हॅल्यू किती घ्यायची 500. लक्षात ठेवा हे म्हणजे ते जे क्लास आहेत जो मी तुम्हाला हायलाईट करून दाखवले त्याच्यामध्ये बिगरमधून स्मॉलर मायनस करायचे सोप्या भाषेत. मग आता तुमच्या लक्षात येईल की व्हॅल्यू जर मी टाकल्या बघा म्हणजे -1000, -500, 0, 500 आणि 1000. तर या प्रत्येकाला डिवाइड बाय किती करायचे 500. लक्षात ठेवा प्रत्येकाला 500ने डिवाइड करायचे. मग आता 500ने डिवाइड केल्यानंतर जे आन्सर येईल ते तुमच्या लक्षात येईल. पहिल्याचं आन्सर किती येतं बघा. पहिला डिवाइड जर केला तर -2, इथे -1, इथे येणार 0, इथे येणार 1 आणि इथे येणार 2. बघा हे सोपे आहेत. मेथड एकदम सोपी आहे ही. फक्त तुम्हाला तो जी कळायला पाहिजे. आता पुढे किमती टाकूया. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. पहिले आहे 35, 28, 32, 15 आणि 10 आहे. याची टोटल होते 120. आन्सर लिहून देतो मी ते 120. आता या दोघांचा गुणाकार. आता गुणाकार जर केला तर 35 × 2 होतील -70, -28, त्यानंतर 0, इथे 15 आणि इथे होतील 20. आणि याची टोटल आता याच्यात बघा इथे मायनस मायनस इथे 8 आणि इथे 9 होणार आणि इथे प्लस होणार 5 आणि 3. मग -98मधून म्हणजे मायनस आन्सर येणार 63. तर अशा पद्धतीने
तुम्हाला काय करायचे आहेत ते सॉल्व करायचे आहेत। आता हे झालं स्टेप डिव्हिजन मेथडचा तक्ता। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। जीची व्हॅल्यू ही क्लास विड्थ घ्यायची, म्हणजे क्लासमधला अंतर, डिस्टन्स म्हणू आपण। आता आपण फॉर्म्युलाकडे वळूया। आता याचा फॉर्म्युला आहे, पहिला यू काढायचा आहे डॅश इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय, शेवटच्या दोन मधले घ्यायचे, -63 अपॉन 120 होणार, भाग द्यायचा आपल्या पद्धतीने द्यायचा 120 आणि -63, म्हणजे 0 पॉईंट आन्सर येणार तुमचं -0.525। सॉल्व करून बघा, तुम्हाला आन्सर भेटेल। हा झाला यू डॅश। इथे आपल्याला तेवढं करत बसायला वेळ नाही, तुम्ही त्या ठिकाणी स्वतः करून बघा। हे झालं तुमचं यू। आता ही व्हॅल्यू भेटल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आता मीन काढण्याची मेथड काय आहे, तर मीन काढताना तुम्हाला काय करायचं आहे, एक्स काढण्यासाठी म्हणजे मीन काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये काय करायचं आहे, फॉर्म्युला मात्र हा पाठ करून ठेवा। आधी फक्त ए प्लस डी होता, आता इथे असं नाही, ए प्लस यू आहे आणि याला मल्टिप्लायमध्ये कोण आहे, जी। आता बघा ए किती आहे, अजून मांडलेला तो आहे 1250 प्लस आता यू किती आहे, आपण जो काढला तो -0. किती येतो 525 इंटू आपल्याला किती करायचे 500। आता इथे 1250 आता मायनसमध्ये होणार आन्सर 262.5 आणि याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 987.50 हे तुमचं आन्सर झालं। हे झाला मीन। मग शेवटी उत्तर लिहायचं, मीन ऑफ द फंड कलेक्टेड, मीन ऑफ द फंड कलेक्टेड इज ₹987.50। तर अशा पद्धतीने स्टेप डिव्हिजन मेथड यूज करायची। अतिशय सोपा चॅप्टर आहे, पटकन होईल हा, फक्त गणितांकडे थोडंसं नीट लक्ष द्या। तर अशा पद्धतीने हा तक्ता तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी स्टेप डिव्हिजन मेथड यूज करायची आहे। अजून एक गणित सॉल्व केलं की तुम्हाला कळेल याच्यामध्ये मेथड कशी यूज करतात। अजून एक गणित आहे लास्ट, म्हणजे इथं आपला पहिला प्रॅक्टिस सेट संपतो 6.1चा। आता याच्यामध्ये बघा, अज्यूम करताना तुम्ही कुठलाही अज्यूम करू शकता। आता पुन्हा स्टेप डिव्हिजन मेथड आहे। वीकली आपल्याला त्या ठिकाणी पहिलं दिलं आहे 1000 आणि 2000, थोडंसं जागा कमी केलेली आहे इथे, त्यानंतर मी इथे थोडंसं स्पेस वाढवतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळते। 2000 आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे। वन 1000 to 2000 आहे, त्याच्यानंतर आहे 2000 to 3000, 3000 to 4000 आणि 4000 to 5000 आहे। क्लास मार्क म्हणजे प्लस करून डिवाइड बाय 2 करायचे याच्यात, म्हणजे किती होणार, निम्मे केले म्हणजे भाग्य सरळ भागाकारच करायचा। तर हा येईल 1500, हा येतो 2500, हा येईल 3500, करून बघा भागाकार, प्लस करून भागाकार करायचे। आता याच्यात मी ए मानतो, याला मानतो 250, तुम्ही 3500 पण मानून बघू शकता, पण तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन चेंजेस होते। ब्रॅकेट करतो, हा ए मानलाय त्याला मी रेड कलरने ब्रॅकेट केलं आहे। आता तुम्हाला काय करायचे आहेत, 2500 हे त्याच्या एक्स आयमधून मायनस करायचे आहेत, म्हणजे पहिलं तुमचे आन्सर जे आहे ते मायनसमध्ये येणार, म्हणजे पहिला -1000, त्यानंतर 0, इथे 1000 आणि इथे तर 2000। आता जी काय येईल बघा याच्यात, आता तुम्हाला जी काढून दाखवायचं, हाच मोठा प्रॉब्लेम आहे। जी 2000 क्लास विड्थ बघा, पहिले -1000 करायचे म्हणजे किती होतील 1000, क्लास विड्थ म्हणजे त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन, म्हणजे हे बघा हा लोअर, हा अपर आणि हा लोअर, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं, तर किती येतं 1000। याचा अर्थ आपल्याला जी काय भेटला 1000। आता तो आपण सबस्ट्रॅक्ट केला तर इथे -1 येणार, इथे 0 येणार, इथे 1 आणि इथे 2 येणार। आता इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, आपण हा जी काढला, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती आहे 25, 45, 50 आणि 30, याची टोटल होते 150। बघा आता इथे गुणाकार करा, 25 गुणिले -1 -25
0 इथे 50 येणार आणि इथे येणार 60 आणि याची टोटल होते 85. लक्षात घ्या 85 कसे तर ते तुमच्या लक्षात येईल, मायनस आहेत ते मात्र तुम्हाला घालावे लागतील. 85. आता फॉर्म्युला यूज करूया आपण. फॉर्म्युला पहिला यू काढायचा आहे. समेशन ऑफ FI UI अपॉन समेशन ऑफ FI म्हणजेच 85 अपॉन 150. मग 15ने 85ला भाग द्यायचा आणि नंतर म्हणजे इथे तुम्ही असं करू शकता 85 अपॉन 50 इंटू 10. 15ने भाग द्या आणि मग शेवटी तुम्हाला पॉईंट सरकवायचा आहे. तुम्हाला याचं आन्सर येतं 0.57. आता मीन काढायचं आहे आपल्याला. इथे मीन काढण्यासाठी मीन एक्स काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला A प्लस यू इंटू जी, जी आपण जी व्हॅल्यू आहे ती. इथे 2500 झाला A प्लस आता यू किती याच्यामध्ये तो त्या ठिकाणी 0.57 आता झाला आहे. इंटू आपल्याला किती करावं लागतील 1000. मग आता 2500 प्लस 570 होणार. याचं उत्तर येतं 3070. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करून हे गणित सॉल्व करायचं आहे. आता इथे हा फॉर्म्युला यूज केला, याचा असं तुम्हाला आन्सर भेटला. मीन ऑफ द वीकली वेजेस इज रुपीज येते 3070. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी 6.1 सॉल्व करायचे. 3 मेथड आहेत. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 6.1मध्ये पहिली जी मेथड आहे ती आहे डायरेक्ट मेथड, दुसरी आहे अज्युमिन मेथड आणि तिसरी आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर मीन. पहिलं मीन फाइंड आउट करतोय आपण. डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम आहे. क्लास, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी, XI FI असं पाठच करून द्यायचं. क्लास XI FI XI FI आणि त्याच्यावरून आपण हे 2 गणितं सोडवले. 6.1चं 1 आणि 6.1चं जे 3rd नंबर आहे ज्याच्यावर डायरेक्ट मेथड यूज करायची. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड जी मेथड आहे अज्युमिन मेथड आहे. त्याच्यात 5 कॉलम आहेत. पहिला क्लास, नंतर XI, नंतर DI म्हणजे XI मधून अज्युम मायनस करायचा आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते FI XI DI आणि FI ह्याचं मल्टिप्लिकेशन. आणि फॉर्म्युलामध्ये मीन काढताना पहिले D काढून घ्यायचा, मग A मध्ये D मिळवायचा म्हणजे तुम्हाला मीन भेटणार. याच्यावरती 2 गणितं आपण सॉल्व केले. त्याच्यानंतर 3rd नंबरमध्ये तुम्हाला स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायचे. त्याच्या 6 कॉलम आहेत. पाठच करून ठेवायचे 6 कॉलम. पहिला क्लास, नंतर XI DI, नंतर UI. DI अपॉन G इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन अपर लिमिट अँड लोअर लिमिट. क्लास विड्थ ऑफ द क्लास असं म्हटलं तरी चालेल. आणि तो G घ्यायचा आणि फ्रिक्वेन्सीमध्ये त्या ठिकाणी दिलेली असते ती वापरायची FI UI. आणि याच्यावर फॉर्म्युला यू काढल्यानंतर मीन काढताना A प्लस यू इंटू G करायचं. इथं लक्षात ठेवा, पहिला याच्यात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये, दुसऱ्यात फक्त A प्लस D आहे पण तिसऱ्यात मात्र U इंटू G करायचं आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट आपण 6.1 पूर्ण केला. नेक्स्ट टाईम आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटकडे वळूया.